अहो ऐकलो का, माझं वय 35 असून सुद्धा ते तुमचा मित्र म्हणत होता, अहो वहिनी तुम्ही अजून सुद्धा किती छान दिसताय. ते पप्प्याच की. होय होय, तुम्हाला कसं काय माहित? अगं भंगारवाला आहे ते. ओ जरा इकडे या. बोल की. ते बघा शेजारणीचा नवरा कसं झाडू मारलाय बघा. हे काय माणूस आहे का? हा निव्वळ बायकोचा बैल आहे. अरे मर्दा आहेस तर मर्दासारखा राहा की. मर्दाच्या जातीला कलंक आहेस तू. लाज घाललेला सगळे मर्दाची तू. पहिलं चपात्या करपल्यावर बोल की. ते तुमचं मित्र नाही का मजनू दादा, हा मग आज त्यांची मस्तपैकी चेष्टा करू. ते कसं? तुम्ही त्यांना फोन करून सांगा आज वहिनी घरात नाही, ये मस्तपैकी पार्टी करू म्हणून. होय 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 थांब 1 मिनिट थांब. हॅलो मजनू, बोल की मित्रा. कुठं आहेस रे मित्रा? हाय की इथंच. अरे मित्र आज घराकडे ये की. कशाला रे बाबा? अरे तुझी वहिनी नाही घरात, मस्त पार्टी बिर्टी करू, दारू बिरू घेऊन ये. अरे मित्रा घरात वहिनी नाही तर मग तुझ्या सेटिंगला मी बोललो की त्या संगीताला. कोण आहे ही संगीता? अहो स्वयंपाक नाही होणार आज. का बर? भाकरीचं पीठ संपलंय का? नाही मग गॅस संपलाय का? नाही मग भाजीपाला संपलाय का? नाही. अरे दादा ते नव तेल तिखट मीठ मसाला संपला असेल. अहो नाही हो, याच्यातलं काय संपलेलं नाही. अगं मग काय संपलंय? माझ्या मोबाईलचा रिचार्ज. तू माझ्यासोबत लग्न करतोस का? हो करतो, पण माझ्यासोबत गरीब परिस्थितीत पण राहणार का? हो राहणार की. माझ्या अडचणीच्या काळात मला साथ देणार का? हो देणार की. माझ्यासोबत भांडण न करता राहणार का? तुला येडबीड लागले काय? डोक्या बिक्यावर पडलायस काय? तुझ्या गरीब परिस्थितीत राहू शकते, तुझ्या वाईट काळात राहू शकते, पण भांडण न करता अजिबात राहू शकत नाही.